श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि सकाळचे वाजले असतील 12 वाजले असतील। माझी घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता मी जाणार आहे दुकानात। श्रीचा डबा दिला, स्वयंपाक, धुणं भांडी सगळं आवरलेलं आहे आणि आता जाणार आहे मी दुकानात। काल मी माझी 2 ब्लाउज शिवली, एक मरून कलरचं होतं आणि गुलाबी कलरचे, अशी दोन्ही ब्लाउज मी माझी शिवलेले आहेत। आज आता ते हिरवा आहे ते शिवायचं आहे। तर उद्या आहे मैत्रिणींनो दीप अमावस्या। एक जण त्याला गटारी अमावस्या पण म्हणतात, पण खरं म्हणजे दीप अमावस्यात सगळ्यांनी म्हणावं, कारण उद्यापासून आपला पवित्र महिना चालू होतो, श्रावण महिना। तर श्रावण महिना चालू होण्याच्या आधी आपण सगळ्या देवांची पूजा करायची असते। त्यामुळं कारण की श्रावणात आपले खूप उपवास असतात, व्रत वैकल्य असतात, पारायण आपण करतो। मग त्यावेळी आपल्याला काय सगळ्या दिव्यांची किंवा समयांची गरज लागते। तर त्यासाठी आपण काय करायचं असतं, श्रावणाच्या म्हणजे अमावस्येच्या आधी एक दिवस ते सगळे दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करायची असते। तर या पाठीमागे शास्त्रीय कारण सुद्धा आहे। आधीच्या काळात कसं लाईट नसायची आणि श्रावणापासून आषाढ महिना संपला की श्रावण चालू होतो आणि श्रावणापासून कसं व्हायचं तर दिवस लहान व्हायचे आणि रात्र मोठी असायची। मग त्यावेळी लोक कसं सगळीकडे दिवेच लावायचे, त्यामुळे लवकर अंधार पडत होता आणि रात्र मोठी असल्यामुळे सकाळी उजेड पण लवकर होत नव्हता। त्यामुळे रात्रभर दिवे सगळे लावून ठेवत होते ते, त्याच्यासाठी पण म्हणजे दिव्यांची सगळी स्वच्छता करून ते दिवे तयार ठेवत होते। तसे श्रावणात आपलं पूजा वगैरे असतातच, तर त्याच्यासाठी सुद्धा अशी कल्पना म्हणजे असणार आहे की दिव्यांची पूजा करून मगच म्हणजे हे करत असणार आहे। तर उद्याला आपल्याला दुधाने आणि पाण्याने दिव स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर मग त्यांची पूजा करायची आहे। तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही केला तरी सुद्धा चालतं। तसेच गोड कणकेचे दिवे करायचे असतात आपल्याला, मग ते तुम्ही 5 करा, 7 करा, 9 करा, 11 करा, तुमच्या इच्छेला येतील तेवढे दिवे करा। आणि त्या दिव्याने आपल्याला देवांना आधी ओवाळायचं, देवांची आरती करायची, गणपतीची आरती आणि हे जी दुर्गादेवीची आरती, आणि त्यानंतर शुभंकरोती म्हणायची आणि त्याच दिव्याने मग आपल्या घरातील जी मुलं असतात, लहान मुलं, त्यांना ओवाळायचं असतं। तर त्या मुलांना का ओवाळायचं तर ती मुलं आपला पुढचा वंश चालवणारे असतात आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे, लक्षात ठेवा। प्रत्येक सण आपण साजरा करतो तर त्या पाठीमागे काही ना काही शास्त्रीय कारण हे असतंच, पण ते जाणून घेतलं तर लक्षात ठेवा आणि जाणून घेतलंच पाहिजे, कारण इतकं आपल्या पूर्वजांनी छान करून ठेवलेलं आहे। सगळे सणवार ज्या त्या ह्याच्यातच करून ठेवलेले आहेत बघा, कारण त्यांनी व्यवस्थित विचारपूर्वक आणि हे आता श्रावण महिन्यात पण मांसाहार किंवा कांदा लसूण खात नाहीत। तर का खात नाहीत त्याच्या पाठीमागे पण शास्त्रीय कारण आहे की पावसाळा असतो, पावसाळा चालू झालेला असतो आणि श्रावणात खूप पाऊस पडतो बघा। मग खूप पाऊस पडला की कसं जास्त जड अन्न वगैरे म्हणजे चालत नाही, पचत नाही पावसाळ्यात जास्त, आणि त्यामुळे काय होतं मग आपल्याला आपल्याला शरीर वगैरे आपलं बिघडण्याची हे असते, शक्यता असते, म्हणजे पोट बिघडण्याची शक्यता असते। त्यामुळे मांसाहार करू नये श्रावणात, असं पण त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे। आणि हा काळ जो असतो तो जे प्राणी आहेत त्यांच्या प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे या काळामध्ये कसं होतं तर रोगराई ही जास्त पसरली जाते आणि जे जनावरांना रोग होतात बघा ते आपल्याला होण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे या काळात जड अन्न मांसाहार वगैरे खात नाहीत महिनाभर आणि शक्यतो उपवास करतात। तर त्याच्या पाठीमागचं पण कारण तेच आहे की पोट आपलं म्हणजे शांत रिकामं ठेवलं पाहिजे। जास्त खाल्लं आपण तर आपलं म्हणजे आजारी आपण पडू शकतो आणि जे जनावरांना आजार होतात ते आपल्याला सुद्धा होऊ शकतात। हे त्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे। आधीच्या लोकांनी ते खूप विचारपूर्वक सगळे सण सगळे जे काय असेल नियम अटी त्या करून ठेवलेल्या आहेत आणि जुनं ते सोनं आहे, लक्षात ठेवा। आत्ताच्या लोकांना काहीही कळत नाही, काय होते काय तर व्हायला की पटणं जायचं, गोळी आणून खायची किंवा दवाखान्यात जाणे एवढंच कळतं।
आणि सहनशीलता तर आत्ताच्या माणसांमध्ये अजिबात नाही. कुठलीच गोष्ट सहन होत नाही, अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत. मला सुद्धा तसं होतं, सहन होत नाही. तर माझा कान 15 दिवस दुखत होता, तर 15 दिवस मी 2 डॉक्टर केले तरी सुद्धा म्हणजे माझ्या मनाचं काही समाधान झालेलं नव्हतं की बाबा काय झालं असेल. म्हणजे एका कानानं मला 15 दिवस ऐकायला झालं नाही. तर मला अशी भीती होती की माझा पडदा वगैरे फाटला नसेल किंवा काय झालं असेल. असं आपल्या डोक्यात 17 काय येतं. पण असं असतं, लक्षात ठेवा, माणसामध्ये सहनशीलता राहिलेली नाहीये. कारण आधीची लोक 6 महिन्याचं पीक खात होते, आपण तेच पीक आता महिन्याला खातो. लक्षात ठेवा. मग कशानं काय म्हणजे रोगराई तर होणारच, शरीर पण आपलं साथ देणारच नाही. आधीच्या लोकांसारखं आपल्याला काहीही जमणार नाही. आणि त्यांचे कष्ट पण तेवढे याचे म्हणजे हालाचेच कष्ट होते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांचं चालूच असायचं. आणि शेती हा व्यवसाय जरी असला त्यांचा, तरी पण लोक सुखी होती, कमी खात होती पण सुखी होती. सगळ्यांना देऊन घेऊन दया माया सगळं व्यवस्थित होतं. एकाला ठेच लागली तर दुसऱ्याला कळत होतं. आता तसं नाही. आता नुसतं नको त्या गरजांसाठी लोक पळत असतात. लक्षात ठेवा, ज्या काही गरजांची म्हणजे आवश्यकता पण नाही आहे, अशा गरजांसाठी लोक पळत असतात. चला, या विषयावर आपण खूप बोललो. व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळ्या पद्धतीने मी मिसळ दाखवलेली आहे. तुम्हाला कशी वाटते ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि वांग्याची भाजी पण आज सकाळची डब्याला केलेली दाखवलेली आहे. व्हिडिओ कसे वाटतात कमेंटद्वारे नक्की कळवत जावा. तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कसं होतं, व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं. तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा. आणि कमेंट केल्यानंतर साईडला हाईपचा जो ऑप्शन आहे ते हाईप पण करत जावा. ते हाईप केल्यामुळे आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी म्हणजे पुढे जाण्यासाठी खूप मदत होणार आहे. चला, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मिसळची रेसिपी पूर्ण दाखवायची होती, तोपर्यंत मोबाईल यांनी घेऊन गेलेले होते. त्यामुळे थोडक्यातच मी मिसळची रेसिपी काय काय केली ते मी सांगते. सगळ्यात आधी मी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर याची पेस्ट बनवली. आणि जी मोडं असतात ती मोडं आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर फोडणी मारली. फोडणी मारत असताना तेल 2-2.5 पळी घातलं, कारण मिसळला थोडं तेल जास्त लागतं. आणि जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला होता तो सगळा व्यवस्थित भाजून घेतला. थोडासा गरम मसाला ॲड केला. तुम्ही इथे मिसळसाठी वेगळा मसाला मिळतो, तो जरी वापरला तरीसुद्धा चालेल. पण मी एक वेगळ्या पद्धतीने अशी मिसळ आज बनवलेली आहे. एक जण उकडून घेतात किंवा एक जण मोडा असतात ती भाजून घेतात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. त्यानंतर मी त्या मसाल्यामध्ये चटणी, हळद आणि हिंग मिक्स केला. तसेच गरम मसाला घातला आणि सगळं व्यवस्थित भाजून घेऊन जी मोडं आपण उकडून घेतलेली होती ती त्यामध्ये पाण्यासहित ॲड केली. आणि बटाटा सोलून घेतला आणि व्यवस्थित तो स्मॅश करून घेतला. मोठा असा, खूपच बारीक पण नाही केला. तुम्ही बारीक केला तरीसुद्धा चालेल. एकदम दाटसर अशी मिसळ होते. पण बटाटा थोडासा मोठा ठेवला की दाताखाली आला की खूप छान लागतो. त्यामुळे मी मोठा ठेवला आणि तो त्यामध्ये ॲड केलेला आहे. यामध्ये तुम्ही वाटाणे वगैरे घातला तरीसुद्धा चालेल. हिरवे वाटाणे असतात ते घातला तरीसुद्धा चालेल. थोडीशी किंचित साखर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि कट बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. एकच नंबर मिसळ झालेली. आणि खाण्यासाठी मग मी बारीक चिरून कांदा घेतलेला होता, जो स्मॅशर आहे कांदा चिरायचा, त्याने कांदा एकदम बारीक चिरून घेतला. आणि लिंबू एवढं घेतलेलं खाण्यासाठी. आणि पाव वगैरे ह्याने काय ब्रेड आणलेला होता आणि फरसाणा पण यांनी आणलेला होता. सगळ्यात आधी खाली फरसाणा घातला आणि त्यानंतर जी मिसळ आपण तयार केलेली होती ती त्याच्यावर घातली. कांदा थोडासा घातला चिरलेला आणि लिंबूची फोड एक घेतली. आता मी इथं फरसाणा घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही म्हणजे प्रकारचा फरसाणा घेतला तरीसुद्धा चालेल. मी साधाच फरसाणा घेतलेला आहे. मिसळचा फरसाणासुद्धा वेगळा मिळतो. हॉटेलमध्ये सुद्धा एक ठिकाणी हाच फरसाणा वापरतात, एक ठिकाणी शेवसुद्धा केली जाते. पण मिसळ करत असताना त्यांनी मोडं जे असतात ती मिक्स मोड वापरतात. आता आपण इथं फक्त मटकी वापरलेली आहे, तर त्यांनी वाटाणे वगैरे सगळे मिक्स असतात ती वापरतात.
हे पहा किती छान मिसळ आपली झालेली आहे. वरून कांदा आणि कोथिंबीर थोडी आणखीन घातली आणि खूपच छान मिसळ घरच्या घरी झालेली आहे. बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी असं बनवलेलं कधीही चांगलं. आणि एक 70 ते 80 रुपयामध्ये सगळी पूर्ण एक 5-6 जण तर मिसळ खाऊ शकतात. बाहेरचे दर पण बघू शकता तुम्ही किती महाग झालेलं आहे सगळं. ते परवडतच नाही खाण्यासाठी. असं घरच्या घरी आपण बनवायचं आणि खायचं. आणि हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. आता मला श्रीला सकाळी 10 वाजता डबा द्यायचा होता, त्यामुळे मी डब्याची तयारी करत आहे. वांगी बघू शकता तुम्ही 20 रुपये पावशेर. 20 रुपयाला 4 वांगे आलेले आहेत, म्हणजे 5 रुपयाला एक वांगं पडलेलं आहे. एखादं वांगं जर किडकं निघलं तर समजा गेले आपले 5 रुपये. एवढी भाजी महाग झालेली आहे, अजिबात म्हणजे काहीही स्वस्त नाही. बाजारात जायला सुद्धा नको वाटत आहे, एवढी भाजी महाग झालेली आहे. पण जावं तर लागतंच, नाही जाऊन चालत नाही. ज्यावेळी स्वस्त असतं त्यावेळी काय वाटत नाही, पण महाग झाली की अजिबात नको वाटतं. वांगी चांगली होती, किडकी वगैरे अजिबात नव्हती, पण खूप महाग झालेलं आहे सगळं माळवा. आणि बाजार दिवशी गेला तुम्ही तर काय नाही, पण इतर वेळी जर तुम्ही गेला तर अजिबातच काही स्वस्त मिळत नाही. रात्री मिसळ चिरलेला थोडा कांदा होता आणि हा एक कांदा मी चिरून घेणार आहे आणि तेवढ्यावरच मग मी ही वांग्याची भाजी बनवणार आहे. याच्यासाठी मी काही जास्त मसाला वगैरे वापरणार नाही. मसालेदार वांगं खाण्यापेक्षा साधं वांगंच खूप चांगलं लागतं. त्यामुळं लसूण आलंसुद्धा मी इथं वापरलेलं नाही आहे, नुसता कांद्याचाच वापर केलेला आहे. कढई ठेवली तेल कढण्यासाठी आणि कढई चांगली गरम झाली की मगच आपण तेल त्यामध्ये ॲड करायचं आहे. तेल आता तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. 1-1.5 पळी मी तेल घातलेलं आहे आणि तेल कढल्यानंतर जो रात्रीचा कांदा होता तो पण ॲड केला आणि आत्ता चिरलेला कांदा होता तो पण ॲड केला आणि कांदा चांगला लालसर कलर येऊसपर्यंत भाजायचा. ही प्रोसेस असते ती व्यवस्थित व्हायला पाहिजे, कारण कांदा भाजणं हे खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा. कारण एक जण कांदा भाजत नाहीत, मग त्याचे तसंच अशी चव लागते, म्हणजे जे कच्चा वास असतो कांद्याचा तो भाजीला तसाच येतो. आणि मसाले डब्यातली हळद संपलेली होती, ती काढायचं लक्षातच नाही, म्हणून मग मी थोडी हळद काढून घेतली. लागल तसं मी काढत असते, कारण जास्त जर काढला तर मी तर मग ती आपण ज्यावेळी गडबडीच्या वेळी घालतो त्यावेळी सांडली वगैरे जाते. त्यामुळे मी जास्त काही काढत नाही. लागल तेवढीच आपण सगळं काढून घ्यायचं. आता कांदा भाजलेला आहे. थोडासा हिंग आणि जी वांगी चिरून घेतलेली त्यात मी पाणी ओतून घेतलेलं आहे, कारण वांगी आपली जास्त वेळ जर चिरून ठेवला तर काळे पडतात, म्हणून त्याच्यात पाणी ओतून घ्यायचं. थोडासा हिंग घातलेला आहे. हिंगाच्या डब्याला मी छोटंसंच असं होल पाडलेलं आहे, जेणेकरून थोडाच हिंग त्यातनं पडतो. आणि गरम मसाला थोडा घातला, हळद घातली आणि ते व्यवस्थित तेलात भाजून घेतलेलं आहे. आणि चवीनुसार मग चटणी घालायची आहे. तुम्हाला आता कसं कमी जास्त लागते त्याप्रमाणे घाला. आमच्यात मध्यम लागते, जास्त तिखट पण नाही आणि जास्त असं सपक पण नाही, अशीच आमच्यात व्यवस्थित भाजी लागते. आमच्यात जास्त तिखटसुद्धा कोण खात नाही आणि जास्त सपक झालं तरीसुद्धा खात नाहीत. आणि इथं पाणी मी ॲड केलेलं आहे. तुम्ही इथं गरम पाणी जरी ॲड केला तरीसुद्धा चालेल. यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. तुम्ही डाळ कोणती पण वापरला, शक्यतो तुरीची डाळ वापरायची. तुरीच्या डाळीचं डाळ वांगं खूप छान लागतं, पण मी इथं शेंगदाणे वापरणार आहे. थोडीशी वरून कोथिंबीर पण वांग्यामध्ये घालायची. आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट घालूनसुद्धा वांगं खूप छान होतं. थोडंसं खोबरं पाहिजे त्यामध्ये, म्हणजे खूप छान होतं. पण कारण मला सकाळी लवकर गडबडनं डबा करायचा होता, त्यामुळे मी काही ते केलं नाही. आता बघणार नाही तर मी आलं लसणाची पेस्ट वगैरे बनवूनच ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला लक्षात लगेच ते घेऊन बनवता येतं. सगळं तयार असले की भाजी लवकर फोडणी मारता येते आणि पटणं कामंसुद्धा उरकतात. तोपर्यंत मी आता त्याला उकळी येऊसपर्यंत चपातीचं पीठ मळून घेते. एक 7 ते 8 चपात्या मला बनवायच्या आहेत. तर मैत्रिणीनं उद्या आहे दीप अमावस्या, आणि दीप अमावस्या ही दिव्यांना समर्पित असते, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला उद्या घरातील सगळे मातीचे असून देत, दगडे असून देत, कोणते पण दिवे असून देत, सगळे दिवे काढून स्वच्छ घासून पुसून त्यांना पाण्याने आणि दुधाने स्वच्छ करायचं आणि त्यांची पूजा करायची असते. तसेच उद्या गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला कोणती पण एखादी वस्तू आणायची आहे. ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी सोने चांदी खरेदी करू शकता.
पण सोने इतकं महाग झालेलं आहे आणि चांदीसुद्धा इतकी महाग झालेली आहे की सर्वसामान्य माणसांना घेणं अशक्य झालेलं आहे, लक्षात ठेवा. तर तुम्हाला नाही जमत तर हळद किंवा मोठं मीठ असतं किंवा साखर, तांदूळ, वेलदोडे, लवंगा किंवा मखाने आणा. मखाण्याची खीरसुद्धा लक्ष्मीला खूप आवडते, त्यामुळे मखाने आणला तरीसुद्धा चालेल. पिवळ्या कवड्या किंवा गोमती चक्र, काहीही जे शुभ आहे ते उद्या तुम्ही आणू शकता. किंवा तुम्हाला एखादी गाडी खरेदी करायची असेल, जागा खरेदी करायची असेल किंवा घराची पायाभरणी करायची असेल तरीसुद्धा तुम्ही उद्याला करू शकता. कोणतेही दुकानचं ओपनिंग करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही उद्याला करू शकता. कारण की उद्याचा दिवस खूप शुभ मानला जातो आणि कोणती पण वस्तू तुम्ही जर उद्याला घेतला तर ती मोडायची वेळ येत नाही असं मानलं जातं. म्हणून उद्या कोणती पण वस्तू आपण एखादी आणायची. नाही जमलं तर आपल्याला जे शक्य आहे ते 10 रुपयाची हळद जरी तुम्ही आणला आणि त्याची पूजा जरी केला तरीसुद्धा चालेल. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवसाला किंवा अमावस्येलाच दीप अमावस्या असे म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आधी एक दिवस ही अमावस्या येत असल्याने सगळ्या दिव्यांची स्वच्छता केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला अतिशय महत्त्व आहे. मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप प्रज्वलित करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र महिन्याची सुरुवात होते. श्रावणाआधी येणाऱ्या अमावस्येला गतहारी अमावस्या असे नाव आहे. गतहार हा शब्दच मुळात गत आणि आहार या 2 शब्दांपासून बनलेला आहे. गत याचा अर्थ गेलेला किंवा त्यागलेला असा होतो. कालांतराने गतहारीचा अपभ्रंश गटारी असा झाला व त्याला गटारी अमावस्या असे म्हटले जाऊ लागले. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो, उद्या आहे दीप अमावस्या आणि नक्कीच दीप अमावस्या तुम्ही चांगल्या पद्धतीने साजरी करा. आणि उद्या गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे पण चांगल्या कार्याची नक्कीच सुरुवात करा. तसेच आपल्या लवकर उठून घरातील फरशी वगैरे पुसून सडा रांगोळी करून तसेच उंबऱ्याला हळदीचे लेपन करायचं आहे आणि देवांनासुद्धा उद्या स्वच्छ उजळून अभिषेक वगैरे घालायचा आहे. आता श्रावण महिन्यात भरपूर मैत्रिणी काही ना काहीतरी सेवा वगैरे करणार असणार. कोण नवनाथ पारायण, कोण गुरुचरित्र पारायण, कोण शिवलीला अमृत पारायण किंवा रुद्राभिषेक असे भरपूर सेवा आपल्या हातून होणार आहेत. प्रत्येकाला जसा वेळ असेल आणि प्रत्येकाचा जसा स्टॅमिना असेल त्या पद्धतीने ते सेवा करतील. पण काही ना काहीतरी सेवा करा. आणि श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असतो, त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त सेवा करा. दर सोमवारी शिवामूठ वाहायचे आहे. तसेच रुद्राभिषेक आपल्याला घरच्या घरी करायचा आहे. आणि काही नाही जमलं तर शिवलेला अमृत पारायण तर करायला अजिबात विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, उद्याला भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.